नगरपालिकांच्या हद्दीतही आता मनरेगातून कामं मिळणार। कृषी पंपासाठी दिवसाही वीज मिळण्याची शक्यता। हवामानावर आधारित पीक विमा योजना यंदा प्रायोगिक तत्वावर सुरू होणार। तूर खरेदी योजना केंद्रांना 31 मार्च पर्यंत मुदतवाढ। आणि कोल्हापूरमध्ये कण्हेरी मठातर्फे देशी गायींचं प्रदर्शन। नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त। नगरपालिका क्षेत्रातही आता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून कामं घेतली जाणार आहेत। त्यामुळे पालिकांच्या हद्दीमध्येही रोजगाराची हमी मिळणार आहे। शहरी भाग म्हणून पालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत रोजगार हमी योजनेची कामं घेतली जात नव्हती। गेल्या वर्षी राज्यातली दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन रोजगार हमी योजनेची कामं पालिका क्षेत्रात तात्पुरती लागू करण्यात आली होती। मात्र राज्य सरकारने आता क वर्ग नगरपालिकांच्या हद्दीत अशी कामं लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। क वर्ग नगरपालिका क्षेत्रात किमान 10 लोकांनी किमान 14 दिवसांसाठी कामाची मागणी केली तरी अशा ठिकाणी रोजगार हमी योजनेचं काम सुरू करावं लागणार आहे। काम मागितल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी ते कमाल 15 दिवसांच्या आत उपलब्ध करून देणं बंधनकारक राहील। शेतकऱ्यांना वीज वापराबाबत लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे। कृषी पंपासाठी दिवसाही पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। राज्यात काही महिन्यांपूर्वी विजेचा मोठा तुटवडा असल्यामुळे कृषी पंपाच्या वीज वापरावर निर्बंध घालण्यात आले होते। सध्या कृषी पंपांना फक्त रात्रीच्या वेळेतच वीज पुरवठा करण्याचं धोरण आहे। मात्र राज्यात अलीकडच्या काळात विजेची स्थिती चांगली झाली आहे। त्यामुळे कृषी पंपांना वीज पुरवठ्याबाबतचं धोरण बदलण्याची हालचाल सुरू झाली आहे। राज्यात हवामानाच्या बदलावर आधारित पीक विमा योजना लागू करण्याच्या योजनेला गती मिळाली आहे। यंदाच्या खरीप हंगामात नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात ही योजना प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे। यानंतर ती राज्यभरात लागू करण्यात येणार आहे। नैसर्गिक संकट आणि हवामानातल्या बदलामुळे शेतकऱ्यांना हाती घेतलेलं पीक गमवावं लागतं। शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत असतो। हीच बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने हवामानावर आधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। आधीच्या पीक विमा योजनेत या घटकांचा समावेश नव्हता। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होऊनही ते भरपाई मिळण्यापासून वंचित राहत होते। पण आता या सगळ्या घटकांचा समावेश हवामानावर आधारित पीक विमा योजनेत केला जाणार आहे। तुरीची आधारभूत किंमत खरेदी योजना आता 31 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे। राज्य शासनाने या योजनेला मुदतवाढ दिली आहे। या खरेदी केंद्रांची मुदत 28 फेब्रुवारी पर्यंत होती, पण आता ती आणखी महिनाभर सुरू राहणार आहे। शेतकऱ्यांना चांगले भाव मिळावेत यासाठी फेडरेशनने ही मुदतवाढ दिली आहे। नाफेडच्या वतीने मार्केटिंग फेडरेशनकडून राज्याच्या विविध भागात खरेदी केंद्रांद्वारे तुरीची खरेदी करण्यात येत आहे। राज्यात यंदा तुरीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालं। त्यामुळे शासनाच्या खरेदी केंद्रांमध्ये अनेक शेतकरी आधारभूत किमतीवर तुरीची विक्री करत आहेत। कोल्हापूरमध्ये नुकतंच देशी गायींचं प्रदर्शन, खरेदी विक्री आणि सेंद्रिय धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता। श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान कण्हेरी मठ आणि कृषी व पणन विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। देशी गायींचं महत्त्व वाढावं आणि शेतकऱ्यांनी त्यांचा जास्त वापर करावा यासाठी गो परिक्रमा आणि सर्वोत्कृष्ट गायींची स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती। 80 ते 90 गावांमध्ये गो परिक्रमा म्हणजे गायींच्या जो विज्ञान आहे, गो विज्ञान समजावण्यासाठी एक दिंडी काढली 80-90 गावांमध्ये। ती जागृती झाली की लोकांना आणखीन आम्ही विचार करतो आहोत की गायींच्या बाबतीत आणखीन थोडंसं अवेअरनेस यावं यासाठी देशी गायींची भव्य प्रदर्शन भरवले। ज्या शेतकऱ्यांनी गायी पाळलेल्या आहेत त्यांना प्रोत्साहित आणि प्रेरित करायचं आहे की ते पाहायला आले की दुसरेही त्यांना पाहून प्रेरित होतील आणि प्रोत्साहित होतील। आजूबाजूच्या अनेक गावातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या देशी गायी या प्रदर्शनात आणल्या होत्या। गायींच्या खरेदी विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळाला। तापमानात होत असलेल्या वाढीमुळे नवीन लागवड केलेल्या ऊस पिकास खोडकिडीचा त्रास सुरू होतो। त्यामुळे ऊसांची संख्या कमी होऊन उत्पादन घटतं। या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी एकरी 2 फुले ट्रायकोकार्डची 10 दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार 2 ते 3 प्रसारण करावीत। आता
आता बघूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये. बाजरी कमाल रुपये 1,800, किमान रुपये 1,300, गहू 2,700, 1,600, ज्वारी 2,800, 1,600, तीळ 4,700, 3,800, मटकी 7,000, 5,100, हरभरा 7,500, किमान 5,000, गूळ 3,500, 2,400, लाल मिरची 8,000, 7,200 आणि बेदाना कमाल रुपये 15,000 आणि किमान रुपये 7,500. कृषी बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात इतरत्र हवामान मुख्यतः कोरडं राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 18 अंश सेल्सिअस. पुणे 30 अंश सेल्सिअस, 16 अंश सेल्सिअस. नागपूर 29 अंश सेल्सिअस, 16 अंश सेल्सिअस. नाशिक 30 अंश सेल्सिअस, 16 अंश सेल्सिअस. औरंगाबाद 29 अंश सेल्सिअस, 17 अंश सेल्सिअस. कोल्हापूर 32 अंश सेल्सिअस, 14 अंश सेल्सिअस. सांगली 31 अंश सेल्सिअस, 17 अंश सेल्सिअस. सातारा 30 अंश सेल्सिअस, 15 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1,000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल.
कोणत्याही ऋतूत प्रत्येक प्रसंगी मागणी असणारं उत्पादन म्हणजे विविध रंगी निरनिराळ्या आकारांची नानाविध प्रकारची मोहक फुलं. फुलशेतीत कार्नेशन लागवड हमखास उत्पादन देणारी शेती आहे. हरितगृहातील आवश्यकतेनुसार लाभलेल्या वातावरणात उत्पादनात नियमित वाढ दिसून येणार हा विचार करूनच सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या मुक्काम पोस्ट राजमाची इथले प्रयोगशील शेतकरी श्री प्रवीण पांडुरंग पाटील यांनी हरितगृहात कार्नेशन लागवडीचा निर्णय घेतला. त्यासोबत थोड्या क्षेत्रात केळी लागवडही केली. पाणी व्यवस्थापनासाठी उपलब्धतेचा विचार करून डोंगर उतारावरील स्वतःच्या आवारात शेततळं त्यांनी बांधून घेतलं आहे. भविष्यात कृषी पर्यटनासाठी विकास करण्याचा त्यांचा मानस आहे. या साऱ्या गोष्टींसाठी शैक्षणिक अभ्यासक्रमानंतर त्यांनी घेतलेल्या अनुभवांचा फायदा त्यांना होत आहे. मी 2000 साली MS ॲग्री पासआउट झालो राहुरीमधून. त्यानंतर मी MPSCचा सगळेच मुलं तिथं कॉलेजमधले MPSCचा ट्राय करत होती. मीही MPSC केली. मीही परीक्षा पास झालो. पण मला सरकारी सेवेत किंवा नोकरीत कुठलाच इंटरेस्ट नव्हता. त्यामुळं मग मी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी 2-3 वर्ष बाहेर प्रॅक्टिस केली. कृषी सल्ला देणाऱ्या बँकेत सर्व्हिस केली आणि त्यानंतर मी शेतीकडे वळलो. शेतीकडे वळल्यानंतर वडील रिटायर झाल्यावर एक डोंगर उतारावरची मोकळी डोंगराची जमीनच शेतकऱ्यांनी वडिलांनी घेतली होती एका शेतकऱ्याची. ती पूर्ण आम्ही डेव्हलप करत 2006 साली घेतली आणि आज 2013-14 म्हणजे 7-8 वर्ष आम्ही ती डेव्हलप करत आणलेली आहे. त्यात आता माझं 10 गुंठ ग्रीन हाऊस आहे. त्या ग्रीन हाऊसमध्ये कार्नेशन, त्याशिवाय एक 20 गुंठ कांदा, 30 गुंठ केळी आणि वरच्या क्षेत्रामध्ये माझं एक 15 बाय 10 बाय 3 मीटरचं एक शेततळ आहे, जे मला पाणी कमी असताना उन्हाळ्यात मला इथं बोरला पाणी कमी पडतं, त्यामुळं मी ते शेततळ केलेलं आहे. तर आज ती साईट एवढी डोंगराच्या कडेला असल्यामुळे इतकी त्याची मागणी आहे पार्ट्यांसाठी किंवा ग्रुप गेट टुगेदरसाठी. त्यामुळे नुकताच आम्ही त्याचा एक रिसॉर्ट कम एन्व्हायरमेंटल पार्क अशी कल्पना आम्ही विकसित करायला सुरुवात केलेली आहे की पुढच्या दिवाळीपासून आम्ही ते इथे शाळांच्या स्टडी टूर ऑर्गनाईज करायचाही प्रयत्न करतो आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सगळीच प्रत्येक पिकाची बॉटॅनिकल नेम, सायंटिफिक नेम, इतर त्याचे युजेस हे सगळी माहिती मिळावी. हरितगृहातील उत्पादनाला आवश्यकतेनुसार पाण्याचा ओलावा, तापमान उपलब्ध करून देता येतं. जमिनीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी लागते. याशिवाय पीक प्रकारानुसार आधार उपलब्ध करून द्यावा लागतो. ग्रीन हाऊसकडे वळण्याचं कारण एकच होतं की इथं पाण्याची जेवढे कराड तालुक्यात जेवढं पाण्याचं क्षेत्र जास्त आहे, ऊस पीक असल्यामुळं पाणी क्षेत्र भरपूर आहे, पण मला पाण्याची कमतरता असल्यामुळं मला उत्पन्नाचा सोर्स इतर मागणे गरजेचं होतं. आणि कृषी विज्ञान केंद्र कालवडे इथं माझे सहकारी जे माझे तिथं सर्व्हिसला होते त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही ग्रीन हाऊस करण्याचा निर्णय घेतला. ग्रीन हाऊस केल्यानंतर त्यातही जरबेरा हे पीक रेग्युलर सगळीकडेच असल्यामुळं दराची जास्त गॅरंटी मिळण्यासाठी मी कार्नेशन घेण्याचा निर्णय घेतला. तर कार्नेशनला सुरुवातीला जून 2012 साली आम्ही कार्नेशनची लागवड केली. 10 गुंठ ग्रीन हाऊसला मला साधारण 11 लाख रुपये खर्च आला. त्यामध्ये 100 ब्रास माती, एक 10 ट्रेलर शेणखत आणि इतर रासायनिक खतं एक साधारण 200 ते 300 किलो हे सर्व मिक्स करून बेड तयार करणाऱ्या जे प्रोफेशनल माणसं असतात त्यांच्याकडून आम्ही ते बेड तयार करून घेतले. त्यानंतर त्याच्यावर ड्रीप अंतरल्यानंतर त्याच्यावर जाळी असते कार्नेशनला, ती पहिली जाळी अंतरल्यानंतर मग कार्नेशनची लागवड केली. कार्नेशनची रोपं साधारण 10 गुंठ्यात 16,500 रोपं बसली. 16,500 रोपांना साधारण 10 रुपयेप्रमाणे 1,60,000 रुपये खर्च आला. ही सुरुवातीची गुंतवणूक. त्यानंतर ग्रीन हाऊससाठी लागणारी आहे ती 11 लाखामध्ये पेपर, शेडनेट हे सगळं आलं. आणि प्लॅन्टेशन जूनमध्ये झाल्यानंतर साधारण 4 महिन्यानं त्याचा पहिला बहार चालू झाला नोव्हेंबर 2012मध्ये. आज 1 वर्ष 2 महिने झालेले आहेत. मला साधारण 1 वर्षामध्ये सरासरी 5 रुपये 60 पैसे असा दर मिळाला. माझी एका वर्षामध्ये नोव्हेंबर टू नोव्हेंबर 2013 अखेर 1,06,000 फुलं माझी ह्या 10 गुंठ्यामध्ये निघाली. त्या 1,06,000 रुपयातून मला 5,50,000 रुपयाचं
मार्केटिंग कॉस्ट वजा करून उत्पन्न मिळालं. त्यात माझी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी आहे ती साधारण 75,000 रुपये आली एका वर्षाची. ती कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वजा करून बँक लोन हा क्वांटम फक्त माझा जास्त गेला, जेणेकरून माझ्या हातात आत्ता काही राहिलं नसलं तरी माझे एक 4 लाख रुपये माझ्या बँकेत जमा झालेत. त्यामुळे माझं 2 वर्षात ग्रीनहाऊस नेल होईल. प्लस मी सबसिडीसाठी क्लेम केलेला आहे. ती सबसिडी आल्यानंतर माझं कर्ज नेल होऊ शकतं. ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास पाण्याची बचत होतेच, विद्राव्य खतांद्वारे आवश्यक मात्राही देता येतात. पाणी व्यवस्थापनाला साधारण 5,000 लिटरची एक टाकी आहे. दररोज साधारण हिवाळा आणि उन्हाळा ह्या दिवसात दररोज त्याची रिक्वायरमेंट 5,000 लिटर असते. 20 ते 25 मिनटं त्याचं ड्रीप चालवावं लागतं आणि 1 दिवस आड त्याला ड्रीपमधून खतं द्यावी लागतात. खताचे रेग्युलर डोसेस आहेत ते 1 दिवस आड चालू असतात आणि पाणी रोज 20 ते 25 मिनटं चालू असतं. पावसाळ्यात फक्त ते पाण्याची मात्रा कमी केली जाते. साधारण 2 ते 2,500 लिटर दिवसाला त्याची पाण्याची मात्रा लागते. आणि जेव्हा बोरचं पाणी कमी होतं तेव्हा आम्ही शेततळं आमचं एक खालच्या ग्रीनहाऊसपासून 60 फूट हाईटवर असल्यामुळं सायपन पद्धतीनं शेततळ्यातलं पाणी आम्हाला ग्रीनहाऊससाठी किंवा खालच्या सर्व शेतीला वापरता येतं. जरी लाईट नसली, लोड शेडिंगचा प्रॉब्लेम असला तरी मला त्या शेततळ्यामधून पाणी घेऊन माझ्या पिकांची गरज भागवता येते. का वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशा बॉल बाडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फार्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. कार्नेशनला अल्पावधीत बहर दिसून येतो, मात्र लागवडीपूर्वी जमिनीवर जाळी बेड अंथरून घ्यावा लागतो. या सर्व बाबींचा विचार प्रवीण पाटील यांनी लागवडीपूर्वी करून मगच रोपांची निवड केली आहे. त्याकरता कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांनी लाभ घेतला आहे. फुलांचा आकार, त्यांची उत्तम वाढ होण्याकरता वेळोवेळी अनावश्यक कळ्यांना खुडून रोपाच्या सरळ वाढीसाठी कटिंग करावं लागतं. कीड रोगांपासून संरक्षणासाठी विद्राव्य खत मात्रांचा उपयोग केला जातो. खतं ह्याला पूर्णपणे विद्राव्य स्वरूपातली जेणे फर्टिगेशन म्हणजे ड्रिप फर्टिलायझर वापरावे लागतात. साधारण सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी आणि रविवारी असं 1 दिवस आड खतांचं नियोजन असतं. त्यामध्ये 19-19-19, 12-61-0, 0-52-34, 00-50, कॅल्शियम नायट्रेट ज्याची मात्रा जरा जास्त लागते आणि आठवड्यातून एकदा चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट आणि बोरॉन असा डोस त्याचा फिक्स केलेला असतो, जो आम्ही 2-3 शेतकऱ्यांच्या सल्ल्याने आणि रोपांची जी कंपनी आहे त्या कंपनीकडून मिळालेल्या शेड्यूलनुसार आम्ही तो सेट केलेला आहे. ह्याला किडींचा प्रादुर्भाव तसा कमी राहतो, पण रोगाचा प्रादुर्भाव ह्याला जमिनीतून जास्त राहतो. ज्याचं जर मॉइश्चर कंट्रोल बेडचं झालं नाही व्यवस्थापन, तर पाणी जास्त झालं बेडमध्ये तर ह्याला मर लागते. मर लागल्यानंतर रोपं मरू लागतात. मरू लागल्यानंतर त्याला आळवणी देणं गरजेचं असतं. आळवणी देण्यासाठी त्याला बुरशीनाशकांचा वापर, कॉपर ऑक्झिक्लोराईड, कवच, रिडोमिल, रोको, कॅप्टाप इत्यादी बुरशीनाशकांचा वापर केला जातो. आणि किडीमध्ये फक्त ह्याला महत्त्वाची कीड राहते ती लाल कोळी, रेड माइट्स म्हणतात त्याला. त्या लाल कोळीसाठी प्लेन वॉटर फवारणे सगळ्यात उत्तम राहतं. म्हणजे STP पंपातून मोकळं पाणी एक 15 दिवसातून एकदा फवारलं तरी तो कंट्रोल होतो.
जमिनीतील पाण्याचा ओलावा आणि उत्पादनाला असणारी पाण्याची गरज ओळखून त्यानुसारच पाणी व्यवस्थापन केलं जातं. मार्केटिंगसाठी श्री प्रवीण पाटील परिसरातील शेतकऱ्यांच्या सोबतच त्यांचं उत्पादन बाजारपेठेत उतरवतात. मार्केटिंग ह्याचं आता इथं सोय नसल्यामुळं मुंबईलाच ह्याचं दादर मार्केटला आम्ही सर्व माल पाठवतो. इथून कटिंग करून गेल्यानंतर घरातील सर्व आम्ही पॅकिंग करतो. त्याचे 20 फुलाचा एक बंच असा पॅक केला जातो आणि एका बॉक्समध्ये साधारण 30 ते 35 बंडल बसतात. असे 30 ते 35 बंडल एका बॉक्समध्ये पॅक करून ते हायवेला वाटाऱ्या गावी सगळ्या 5-6 ग्रीन हाऊसच्या शेतकऱ्यांचा एक कलेक्टिव्ह पॉईंट आहे, तिथं नेऊन ते ठेवले जातात. आणि आष्टा खरेदी विक्री संघ, आष्टा फले फुले संघांची एक गाडी चालू आहे रेग्युलर, त्या गाडीमधून तो माल दादरला जातो, जो सकाळी पहाटे 3-4 वाजता पोहोचतो आणि दुसऱ्या दिवशीच्या मार्केटला तो उपलब्ध होतो. शेतकऱ्याचं उत्पन्न त्याच्या निर्णय क्षमतेवर अवलंबून असतं हे पाटील यांनी दाखवून दिलं आहे. आपल्या क्षेत्रात त्यांनी केळी लागवडही केली आहे. परिवारासह शेती करताना आलेल्या संधीचा उत्पन्न वाढीसाठी त्यांनी उपयोग करून घेतला आहे. खर्च साधारण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वर्षाची जर पकडली, सर्व लेबर, खतं, लेबर आता आम्ही घरचेच असल्यामुळे बाहेरचा लेबर नसतो, त्यामुळे ती कॉस्ट जरा कमी आहे. पण खतं, पॅकिंगचं मटेरियल आणि इतर काय कॉस्ट ही 70 ते 80 हजार रुपये वर्षाकाठी येते. आणि उत्पन्न साधारण 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न आजच्या घडीला दर चांगला असल्यामुळे मिळतं. सरासरी दर सीझनला 12 ते 13 रुपयेपर्यंत जातो आणि ऑफ सीझनला तो 2 ते 3 रुपयेपर्यंत राहतो. त्याची सरासरी साधारण 5 ते 5.5 रुपये आपल्याला गेल्या वर्षी मिळाले. नवीन शेतकऱ्याला जर कार्नेशन करायचं असेल तर त्याला मी असा सल्ला देईन की रोपांची निवड ही अगदी चांगल्या कंपन्यांची जी रोपं आहेत त्या कंपन्यांचीच रोपांची निवड महत्त्वाची राहते. आणि सुरुवातीच्या पहिल्या 2 महिन्यात त्याला दिलं जाणारं पाणी, हे जर पाणी जास्त झालं तर रोपांची मर होते, ती मर रोखणं हे महत्त्वाचं आहे. त्यात मर रोखण्यात जर तुम्ही यशस्वी झाला तर तो प्लॉट 2 वर्षापर्यंत चालू शकतो. आणि कार्नेशन जरबऱ्यापेक्षा पैसा जास्त देत असलं तरी त्याची लाईफ ही कमी राहते. ती लाईफ आपल्याला जास्तीत जास्त टिकवली तर आपण प्रॉफिटमध्ये जाऊ शकतो. सर्वजण जवळपास 90% जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झाले ते शेतकरी कुटुंबातून आलेले असतात. पण ॲग्रिकल्चरला जॉईन होणारा प्रत्येकजण MPSC करण्यासाठी जॉईन झालेला असतो. जे एक ती चाल आपल्याला बंद केली पाहिजे, कारण शेती ही शाश्वत टिकणारं एक मार्केट आहे. इंजिनिअरिंग, डॉक्टर ह्यात सॅच्युरेशन येऊ शकेल, पण शेती ही पूर्ण समाजाला अन्नधान्य पुरवणारं एक संस्था असल्यामुळे शेती ही कधी त्याला मरण नाही आहे. आणि जर तुम्ही दुकान एखादं किंवा तुम्ही बिझनेस, तुमची नोकरी जर टाईम टू टाईम सांभाळू शकता, 10 ते 6, 10 ते 5 हे नियोजन तिथं असतं, ते नियोजन जर तुम्ही शेतीत वापरलं तर शुअर शॉट आहे, शेती कधीच तोट्यात जात नाही. फक्त हे डिसिप्लिन जे शिकल्यानंतर आपलं डिसिप्लिन आहे हे फक्त आपण शेतीत उपयोगात आणणं गरजेचं आहे. मग शेतीला वाईट दिवस हे निगेटिव्हिटी कधीच राहणार नाही. श्री प्रवीण पांडुरंग पाटील यांच्या शेती व्यवसायातील विचारांचा नव्यानं शेती व्यवसायाकडे वळणाऱ्यांना उपयोग होईल हे नक्की. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.